त्याचबरोबर या ठिकाणी पॅकिंग देखील महत्त्वाचं असतं, सपोर्टर देखील महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर शेड्यांचा वापर करायचा आहे आणि थरावर थर रचायचे आहेत. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी दानवेकर साहेब हा थरार मंचावरून पाहत आहेत. जरा समोरची गर्दी कमी करा, समोरची गर्दी कमी करा प्लीज. मान्यवर देखील हा कार्यक्रम पाहायचा. अभूतपूर्व असा सोहळा आहे, भेदगावचं दृश्य आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. ओंकार कुंभारवाडा हे गोविंद पथक 8 थरांची सलामी देत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण 8 थराने याला सुरुवात केली आणि त्यानंतर गिरगावमधील एक लोकप्रिय गोविंद पथक ज्यामध्ये चांगले कबड्डीपटू पण आहेत, क्रिकेटपटू पण आहेत आणि मगाशी चंद्रकांत शेट्टीने खूप चांगला उल्लेख केला की कामावर नाही घ्यायचं आणि त्यानंतर कसून सराव रात्रभर करायचा. 2 महिने हा कसून सराव तुम्ही केलाय कसून सराव आणि आजच्या या दक्षिण मुंबईच्या मोठ्या मानाच्या दहीहंडीमध्ये तुम्ही खाणार का जाऊन या मंचावरती अर्थात या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी भाव खाऊन जाणार का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. 1 2 3 4 5 8 थरांची सलामी सकाळी यशस्वीपणे देण्यात आलेली आहे. दक्षिण मुंबईमधील लाखपणाच्या दहीहंडीमध्ये यावेळेला हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. कुंभारवाडा, ओंकार कुंभारवाडा आणि टॉपर, त्यानंतर लिफ्टर, हुकमाचे 3 एके अत्यंत महत्त्वाचे असतील. हे पिरॅमिड आपल्याला पाहायला मिळतंय, हा बलोर आपल्याला पाहायला मिळतो, हा टॉवर आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांचे हात वरती ठेवा. लिफ्टरनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे लिफ्ट केलेला आहे. सलामी देण्याचा प्रयत्न होईल, बघूया सक्सेसफुल होतो का. आणि हा चकुला क्या बात आहे. आगमन झालंय आपल्या कुंभारवाड्याचं गोविंद पथक आहे. त्यांनी क ड क असे 8 थर या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. मुंबई परिसराचं नाव आपण